नमस्कार रसिकहो. पंढरीच्या विठुरायाचं रूप डोळ्यांत साठवून घ्यावं असं असतं, पण जेव्हा एखादा भक्त आपल्या अंतःकरणातील प्रेमाने त्या रूपाचे वर्णन करतो तेव्हा तो देव अधिकच जवळचा वाटू लागतो. संत चोखामेळा ज्यांना मंदिराच्या पायरीवर राहावे लागले, पण ज्यांच्या हृदयात प्रत्यक्ष विठ्ठल विराजमान होता, त्यांनी विठ्ठलाच्या सौंदर्याचे एक अप्रतिम वर्णन केले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चोखामेळा यांच्या श्रीमुखाची शोभा, कस्तुरी मळवट या ओळींचा भावार्थ आणि त्यातील भक्तीचा सुगंध. विठ्ठलाच्या सावळ्या आणि तेजस्वी मुखावर कस्तुरीचा टिळा मळवट लावलेला आहे. कस्तुरी ही अत्यंत सुगंधी आणि दुर्मिळ असते. ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध चहूकडे दरवळतो, त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या चेहऱ्यावरील ते स्मितहास्य आणि तो मळवट भक्तांच्या मनाला मोहिनी घालतो आहे. हे रूप पाहताच मनातील सर्व दुःख विरून जातात. तो विठ्ठल विटेवर नीट म्हणजे अगदी सरळ, स्थिर आणि सावध उभा आहे. कंबर हातावर ठेवून तो युगेनयुगे आपल्या भक्ताची वाट पाहत उभा आहे. तो हलत नाही, डुलत नाही. तो फक्त आपल्या भक्ताच्या प्रेमासाठी तिथे स्थिर झाला आहे. कल्पना करा, एखादा लहान मुलगा आपल्या आईची दारात वाट पाहत अगदी शांत आणि स्थिर उभा आहे. त्याच्या कपाळावर आईने प्रेमाने लावलेला छोटासा टिळा आहे. त्या मुलाचे ते निष्पाप रूप पाहून आईचे कष्ट कसे क्षणात विरून जातात. अगदी तसेच चोखामेळा यांना विठ्ठलाचे रूप पाहून वाटते. जगाचा पसारा आणि संसाराचे दुःख बाजूला सारून जेव्हा भक्त विठ्ठलाच्या त्या कस्तुरी मळवटाकडे पाहतो, तेव्हा त्याला मिळणारी शांती ही शब्दांच्या पलीकडची असते. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.